नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवूया सगळ्यांची आवडती अशी छान चमचमीत वेज कोल्हापुरी। सर्वप्रथम मी सर्व भाज्या कढईमध्ये तेल घालून त्यात फ्राय करून घेतल्या। त्या भाज्यांमध्ये मटार, फ्लॉवर, फरसबी आणि बटाटा घेतला होता। भाज्या छान फ्राय करून घेतल्या। थोडा नरम झाल्यावरती गॅस बंद केला। एका तव्यामध्ये मी 1 चमचा धने, 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या, 1 मोठी वेलची, चक्री फूल, 4 काळी मिरी आणि 2-3 लवंगा असं सगळं भाजून घेतलं। त्यानंतर बडीशोप घातली। बडीशोपसुद्धा त्याच्यामध्ये भाजून घेतली। तो मसाला बाजूला काढून त्याच्यामध्ये सुकं खोबरं आणि लसूण भाजले। खोबरं आणि लसूण छान भाजले की ते सगळं एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेतलं। कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घातली। ती पेस्टला छान तेल सुटलं की त्यामध्ये हळद, तिखट टाकलं। ते मिक्स करून छान शिजू द्यायचं। छान पेस्टला कडेकडेने तेल सुटायला लागलं की समजायचं पेस्ट शिजलेली आहे। नंतर त्यामध्ये आपण जो धन्या आणि मिरचीचा मसाला तयार केला तो टाकला। त्यानंतर फ्राय केलेल्या भाज्या टाकल्या। ते सगळं छान एकजीव केलं, छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे, आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी टाकायचं। तुम्हाला जितकं पातळ घट्ट हवं त्याप्रमाणे। नंतर त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकले, मीठ टाकलं आणि छान उकळी येऊन दिली। भाजी खूप छान आणि चविष्ट झाली होती। माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला। थँक्यू।